वर्षानुवर्षे EMI भरूनसुद्धा कर्जाचा डोंगर कमी होत नाही असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? पगार येतो आणि त्याचा मोठा हिस्सा थेट बँकेच्या EMIमध्ये जातो आणि मग मनात एकच प्रश्न येतो, मी खरंच कर्ज फेडतोय की फक्त व्याज भरतोय? जर तुमचं होम लोन 15, 20 किंवा 25 वर्षाचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला 5 अशा ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचं होम लोन काही वर्ष आधीच संपेल आणि लाखो रुपयांचं व्याजही वाचेल. आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी छोटी ट्रिक सांगणार आहे ज्यात दर महिन्याला फक्त 300 ते 400 रुपये जास्त भरून तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली स्ट्रॅटेजी आहे 13th EMI स्ट्रॅटेजी. पहिली आणि सर्वात सोपी ट्रिक आहे 13वा हप्ता म्हणजेच 13th EMI. समजा तुमचा EMI 20,000 रुपये इतका आहे. जर तुम्ही दरवर्षी एक अतिरिक्त एक्स्ट्रा EMI भरला म्हणजेच 13वा हप्ता, तर तुमचा 20 वर्षाचं होम लोन जवळपास 4 ते 5 वर्ष आधीच संपू शकतं. आता प्रश्न येतो, हा 13वा हप्ता कुठून भरायचा? यासाठी तुम्ही वापरू शकता वार्षिक बोनस, इन्सेंटिव्ह, फेस्टिवल बोनस किंवा कोणताही एक्स्ट्रा इन्कम. पण लक्षात ठेवा, हा पैसा खर्च करण्याऐवजी थेट लोन प्रिन्सिपल कमी करण्यासाठी वापरला तर तुमचं व्याज खूप कमी होईल. पण इथे एक गोष्ट बँका तुम्हाला सांगत नाहीत आणि ती आहे दुसरी ट्रिक, इंटरेस्ट रीराईट ऑप्शन. अनेक वेळा RBI व्याजदर कमी करते, पण तुमची बँक तुमचा होम लोन इंटरेस्ट रेट आपोआप कमी करत नाही. यामुळे तुम्ही अजूनही जास्त व्याज भरत बसता. पण तुम्ही बँकेत जाऊन एक साधी विनंती करू शकता, रिक्वेस्ट इंटरेस्ट रीराईट. यामध्ये बँक तुमचा व्याजदर सध्याच्या मार्केट रेटनुसार कमी करते. कधीकधी यासाठी छोटंसं प्रोसेसिंग फीसुद्धा द्यावी लागते, पण त्याने तुमचे लाखो रुपयांचे व्याज वाचू शकते. पण जर तुमची बँक अजूनही जास्त व्याज घेत असेल तर मग तिसरी ट्रिक तुमच्यासाठी आहे, ती म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर स्ट्रॅटेजी. जर दुसरी बँक कमी व्याजदरावर होम लोन देत असेल तर तुम्ही तुमचं लोन बॅलन्स ट्रान्सफर करून तिथे घेऊ शकता. पण बॅलन्स ट्रान्सफर करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. प्रोसेसिंग फी किती आहे, नवीन व्याजदर किती आहे आणि लोनचा उरलेला कालावधी किती आहे. जर तुमचं लोन फेडायचं अजून खूप वर्ष शिल्लक असतील तर बॅलन्स ट्रान्सफर केल्याने मोठा फायदा होऊ शकतो. पण घर घेताना लोक जी मोठी चूक करतात ती 4थ्या पॉईंटमध्ये आहे, फुल EMI वर्सेस प्री EMI. अनेक लोक अंडर कन्स्ट्रक्शन घर घेताना प्री EMI पर्याय निवडतात. प्री EMIमध्ये तुम्ही फक्त व्याज भरत असता, पण प्रिन्सिपल कमी होत नाही. याचा अर्थ तुमचं कर्ज कमीच होत नाही. म्हणून शक्य असेल तर फुल EMI हा पर्याय निवडा, ज्यात सुरुवातीपासूनच प्रिन्सिपल आणि व्याज दोन्ही भरले जाते. यामुळे तुमचं कर्ज लवकर कमी होतं. पण आता शेवटची आणि सर्वात इंटरेस्टिंग ट्रिक आहे EMI राऊंडअप स्ट्रॅटेजी. ही ट्रिक खूप लोकांना माहीतच नसते. समजा जर तुमचा EMI 19,650 रुपये आहे तर ती 20,000 रुपये करून भरा. म्हणजे दर महिन्याला फक्त 350 रुपये जास्त भरले, पण हा छोटासा बदल तुमचं लाखो रुपयांचं व्याज वाचवू शकतो आणि तुमचं लोन काही वर्ष आधी संपू शकतो. छोटा बदल पण मोठा फायदा. तर मित्रांनो, जर तुम्ही या 5 ट्रिक्स वापरल्या तर तुमचं होम लोन अनेक वर्ष आधी संपेल आणि लाखो रुपयांचे व्याज वाचेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच फायनान्स आणि मनी सेव्हिंग टिप्स मी इथे शेअर करत असतो. धन्यवाद मंडळी.